बघा आमच्याकडे कसा पाऊस येतोय किती जोरजोरात. एवढा जोरात पाऊस लागलाय ना, आज 3-4 दिवस झाले असाच पाऊस येतोय. पुन्हा गेल्या म्हणजे मागे बघा 10-15 दिवसापूर्वी किती पाऊस होता. तसंच आता हा पाऊस चालू झालाय. मला दाखवते. बघा किती जोराचा पाऊस होता. भरपूर असं जोरात म्हणजे एवढं पाणी चाललंय ना खाली रस्त्याने. तिथून तुम्हाला मी घरातूनच दाखवते. पत्र्यावर तुमचं तर बघा किती जोरजोरात असं पाणी पडतंय. तर तुमच्याकडे आहे का पाऊस? नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर भरपूरच आहे. तुम्हाला बाहेरचं पाणी दाखवते रस्त्यावरती. बापरे! बघा किती झालं. खूप जोरात. किती पाणी पडतंय बघा जोरजोरात. रस्त्याने तर नाही हो. तुमच्याकडे आहे का पाऊस? नक्की कमेंट करून सांगा. पनवेलला भरपूर पाऊस आहे. कुठे गेला? पक्षी कुठे गेला तो? बाहेर नको म्हणू गेला का तो पक्षी गेला? खिडकीत तिथे पक्षी आल्याला त्याला करत होता. बघा मन्या काय करतोय. मन्याला एकदम चांगल्या क्वालिटीचं खायला डॉक्टरने त्याला सांगितलंय. आणि हे बाहेरचे जे आम्ही मांजरांना देतो ना त्यांचं वेगळं आहे खायचं. तर आम्ही ते लपून ठेवतो किंवा वरती ठेवतो. तर ह्याचं बघा नाटक. हा कुठे गेलाय? हा इथे मी वाडगं ठेवलेलं, इथं ठेवलेलं, तिथे जाऊन त्यांनी खाल्लं ते. हा कधी जातो अचानक आम्हाला माहिती पण पडत नाही. म्हणे असं काय करतो? काय रे? हा आजारी पडतोस ना? पडतोस की नाही? आणि त्या मांजरांना तर खायचं असतं आणि मनोला त्यांचं खायचं. असा हट्टी आहे ना, कुठेही ठेवा तो शोधून काढतो वाघ घेऊन घेऊन. हे बघा ही चकोली. बघा तिला जायचं बाहेर. शिंबाला तिकडे कोंडले आणि ही बघा इथं बाहेर बघायचे तिला. आणि हा माशा आहे. बघितलं कसं बघतोय. हा नाटकं करतो. खायचं नाही ते. हट्टी आहे लय. जे खायचं नाही ना तेच खाणार. तर आता गवारी शेंगाची भाजी बनवते. आधी भाजून घ्यायचं. तर मला पण झाली सर्दी. निखिलला, निखिलच्या बाबांना. तर वातावरणच खूप खूप म्हणजे असं खराब आहे. तर म्हटलं आधी भाजून घेतल्या ना मग चांगली होती भाजी गवारी शेंगाची असते बघा. थोड्याशा भाजून घेणार आहे. तर चला आता मी घेते भाजी करून कारण माझी आज काय तब्येत बरोबर. तर चालले बघा दुकानावरती. खूप आभाळ आले. ते बघा पाऊस येतोय की काय मी छत्री आणले. बघा किती आभाळ आले. तिथे येतात आम्ही वडाची पूजा करायला.
आले बघा दुकानावर, तर आज काय काम झालं नाही दुकानावर, भरपूर असं दळणं वगैरे होते. 8 वाजताच 2-3 दळणं झाले की लगेच लाईट गेली. 1-1.5 तास बसून राहिले, पण लाईट काय आलीच नाही. आणि बाजरीचं पीठ संपलं होतं, अजून ह्याचं नाचणीचं, गव्हाचं, हे 3 दळणं करायचे होते. तोच लाईट गेले आणि बाकीचे पण बाहेरचे दळणं बरेच होते. तर इथं पनवेलमधून जे कोण व्हिडिओ बघत असते ना, तर नक्की दळण घेऊन या. सगळ्या प्रकारचे दळणं आणि पीठ, रेडीमेड पीठ पण मिळतात. तर आज लाईट इतरची हाय, घरची हाय लाईट, दुकानावरचीच नाहीये. म्हणून म्हटलं आता चला, आली. माझी पण तब्येत बरी नाही, म्हटलं जाते लवकर. लाईटीचा काय भरोसा नाही, कधी येणार कधी नाही.